कॉन्स्टिपेशनचे पेशंट हे कुठल्या कुठल्या तक्रारी घेऊन येतात। अशा लोकांनी नक्की कुठल्या तक्रारी दिसल्या की डॉक्टरकडे जायचं असतं। यासाठी कुठल्या टेस्ट करण्याची गरज आहे आणि त्याच्यावरील उपाययोजना आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार। तर तुमची ब्लड शुगर लेवल ही मेंटेन करण्याकडेही आपला कल असेल तर हा मलाचा कडकपणा कमी होऊ शकतो। नो युअर गट व्हेरी वेल या आपल्या गट हेल्थच्या सिरीजवरचा आजचा आपला विषय आहे तो म्हणजे कॉन्स्टिपेशनचे पेशंट हे कुठल्या कुठल्या तक्रारी घेऊन येतात। अशा लोकांनी नक्की कुठल्या तक्रारी दिसल्या की डॉक्टरकडे जायचं असतं। यासाठी कुठल्या टेस्ट करण्याची गरज आहे आणि त्याच्यावरील उपाययोजना आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण आज तुमच्याशी कॉन्स्टिपेशन वरच्या उपचारांसंदर्भात संवाद साधू इच्छिते। साधारणपणे या बद्धकोष्ठतेचे पेशंट्स हे जेव्हा क्लिनिकमध्ये येतात तर ते कुठल्या कुठल्या तक्रारी घेऊन येतात किंवा ते आपण कुठल्या कुठल्या वर्गामध्ये त्याचं वर्गीकरण करू शकतो। तर साधारण काही लोक असतात किंवा काही वर्ग असतो तो शौचाला खूप कडक होते ही एक तक्रार घेऊन येतात आणि त्यामुळे मलविसर्जनाच्या वेळी खूप कुंथणं किंवा मलविसर्जनाला जास्त वेळ लागणं, संडासच्या जागी ठणका लागणं यांसारख्या तक्रारी या पेशंटमध्ये कॉन्स्टिपेशन म्हणून दिसून येतात। अशा पेशंटनी जर का पाणी पिण्याचं प्रमाण वाढवलं तर या तक्रारीमध्ये फरक पडू शकतो। तसंच बऱ्याच लोकांना जेवताना अतिशय कोरडं खाण्याची सवय असते, त्याच्यामुळं फक्त पाणी पिऊन ही तक्रार कमी होईलच असं नाही। जेव्हा तुम्ही घास घेता तर तो घासही जर अतिशय कोरडा असेल तर तो नीटपणे आतड्यातून खाली सरकत नाही आणि त्यातूनही मग मल कडक होण्याची समस्या उद्भवू शकते। मग अशा वेळी आहारामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचं प्रमाण थोडं वाढवणं किंवा आमटी, पातळ भाजी किंवा कढी या स्वरूपाचा जो द्रव पदार्थ आहे ते आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करणं, हे घेतल्यामुळं तो पूर्ण घास हा ओला होतो आणि त्याचा एक बोलस बनतो आणि मग तो खाली सरकायला सोपं जातं त्याला आणि त्याचा कडकपणा कमी होतो। तसंच आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थ ठेवले तर हा जो कडकपणाचा त्रास आहे मलाच्या कडकपणाचा तो कमी होतो। म्हणजेच काय तर जेवणामध्ये साधारण फळभाज्या, पातळ भाज्या किंवा फळांमध्ये सुद्धा पेरू, द्राक्ष, सफरचंद, संत्र, मोसंब यांसारख्या फळांमध्येही फायबर्स असतात। तसंच आपले जे फ्लॅक्स सीड्स आहेत म्हणजे जवस याच्यामध्येही फायबर असतं। तर अशा फायबरयुक्त आहारामुळेही जो मलाला येणारा कडकपणा आहे तो कमी होतो। हे जे फायबरयुक्त पदार्थ असतात ते आतड्यात पाणी धरून ठेवतात आणि त्यामुळं हा कोरडेपणा नाहीसा होतो। तसंच बऱ्याच वेळा ज्यांना डायबेटीसचा त्रास आहे अशा लोकांची ब्लड शुगर लेवल ही जर कायम हाय असेल तर अशा वेळी होतं काय की रक्तामध्ये साखर असल्यामुळे रक्ताचा जो पातळपणा गरजेचा असतो तो कमी होतो, त्याला एक घट्टपणा यायला लागतो आणि हा पातळपणा रक्तातला मेंटेन ठेवण्यासाठी म्हणून रक्तवाहिन्यांच्या शेजारी जे काही टिश्यूज असतील तर त्याच्यातून पाणी हे ऍब्सॉर्ब केलं जातं आणि त्याच्यामुळं मग ते जे तिथले आजूबाजूचे टिश्यूज आहेत ते कोरडे पडायला लागतात। मग हीच प्रोसेस ही आतड्याच्या टिश्यूच्या बाबतीत होते आणि तिथून हे पाणी जर ऍब्सॉर्ब केलं गेलं तिथल्या रक्तवाहिन्यांमध्ये तर मलाला कोरडेपणा येण्याची शक्यता असते। मग अशा वेळी काय करायचं तर तुमची ब्लड शुगर लेवल ही मेंटेन करण्याकडेही आपला कल असेल तर हा मलाचा कडकपणा कमी होऊ शकतो। आता दुसरा एक पेशंटचा वर्ग आहे की ज्याच्यामध्ये मलविसर्जनाची भावनाच त्यांच्यामध्ये उत्पन्न होत नाही। याच्या महत्वाच्या कारणांमधलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला ज्यावेळी मलप्रवृत्तीची भावना होते किंवा यालाच आयुर्वेदामध्ये मलाचा वेग येणं असं म्हटलेलं आहे, जर त्यावेळी तुम्ही जर का
मलनिस्सरणासाठी गेला नाही त्यावेळी तुम्ही जर का चालढकल केली आणि असं जर का वारंवार घडत गेलं तर मात्र शरीराला मलाचा वेग धारण करण्याची सवय लागते आणि त्यातून मग हळूहळू मलविसर्जनाची इच्छाच बंद होते। याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे डायबेटिसमुळे म्हणा किंवा इतर कुठल्याही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्समुळे असेल की किंवा एखाद्या अपघातामध्ये जर का मणक्याला मार लागला असेल तर तिथल्या ज्या आतड्यांच्या ज्या नर्व्ज असतात त्या डॅमेज झालेल्या असतील तर आपल्या आतड्यातून ब्रेनला जाणारा सिग्नल आणि ब्रेनकडून आतड्याकडे येणारा सिग्नल यामध्ये प्रॉब्लेम येतो आणि मग स्टूल पास करण्याची इच्छाच होत नाही। तसंच काही आजारांमध्ये जर आतड्यांची इलॅस्टिसिटी कमी झालेली असेल तर ती जर कायम ताणलेल्या अवस्थेतच राहत असतील तर त्याच्यामध्ये कितीही प्रमाणात मलद्रव्य आलं तरी ते साठूनच राहतं आणि मग त्याचा हळूहळू व्यास वाढत जातो, पण त्याच्यातही तुम्हाला मलविसर्जनाची भावना उत्पन्नच होत नाही। आतड्याकडून मलविसर्जनाची गरज आहे हा सिग्नलच दिला जात नाही आणि त्याच्यामुळं मग ही इच्छा आपोआपच कमी होते। तसंच बऱ्याच वेळा पाईल्स किंवा फिशर्स असतील, फिशचुला असेल किंवा रेक्टल प्रोलॅप्सचा त्रास असेल तर अशा वेळी शौचाला जाण्याची भीतीच मनात बसते आणि त्यामुळे मग मलप्रवृत्तीची इच्छा ही हळूहळू कमी होते। मग याचा उपाय म्हणजे मलवेग हा आयुर्वेदामध्ये अधारणीय वेग म्हणून सांगितलेला आहे। म्हणजेच काय की ज्या वेळेला त्या वेगाचं सेन्सेशन येईल त्यावेळेला लगेच जाऊन मलप्रवर्तन करून येणं गरजेचंच आहे। जर असा वेग आपण धारण करून ठेवला तर केवळ अपानवायूच तुमचा डिस्टर्ब होतो किंवा त्याच्यावरच परिणाम होतो असं नाही, तर हळूहळू त्याचा परिणाम हा समान वायू, व्यान वायू, उदान वायू यांसारख्या वायूंवरही होऊन त्याचा हळूहळू परिणाम हा हृदयविकारामध्ये सुद्धा होऊ शकतो। तर त्याच्यामुळं वेळच्या वेळी मलनिस्सरण करणं आणि मलाचा वेग धारण न करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। तसंच बऱ्याच वेळा आंत्रशैथिल्य किंवा आतड्यांची इलॅस्टिसिटी गेल्यामुळं त्यामध्ये मलपदार्थ साठून राहणं ही जी तक्रार असते तर आयुर्वेदामध्ये अशी काही औषधं आहेत की ज्यामुळे आपण आतड्यांचं हे शैथिल्य घालवू शकतो, त्या आतड्याच्या मसल्सला टोनिंग आणू शकतो। तसंच आयुर्वेदामध्ये तुमचा अग्नी वाढवण्यासाठी किंवा पचन नीट होण्यासाठी म्हणून जी पाचक औषधं दिलेली असतात त्याचाही याच्यामध्ये खूप चांगला उपयोग झालेला दिसतो। तसंच हे जे नर्व्ह एंडिंग आहेत ते स्टिम्युलेट करणारी औषधही आयुर्वेदामध्ये आहेत की ज्याचा खूप चांगला उपयोग ह्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स मध्ये किंवा पेरिफेरल न्यूरायटिस सारख्या कंप्लेंट्स मध्ये दिसून येतो। मूळव्याध, भगंदर किंवा परिकर्तिका म्हणजे फिशर यांसारख्या तक्रारींचं प्रमाण हे खूप जास्त असेल किंवा याचा अतिशय प्रमाणात त्रास होत असेल तर अशा वेळी ऑपरेशन करून घ्यावं आणि जर त्याचं प्रमाण हे कमी असेल, त्याचा त्रास हा एवढा होत नसेल तर औषधांनी या तक्रारी कमी होऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुमचा कॉन्स्टिपेशनचा त्रासही कमी होऊ शकतो। आता तिसरा एक पेशंटचा वर्ग असतो तो अशा तक्रारी घेऊन येतो की मला मलविसर्जनाची भावनाही असते आणि त्यांना वेगही येत असतात, पण आतड्यामध्ये असलेल्या एखाद्या ब्लॉकेजमुळं किंवा आतड्यांच्या आजूबाजूचे जे मसल्स आहेत तर त्याच्या वीकनेसमुळं असेल, मल बाहेर काढून टाकताना जो जोर अपेक्षित असतो लावणं तर तो लावता न आल्याने तो मल बाहेरच शरीराच्या येऊ शकत नाही। अशा वेळी आतड्यांमधले ब्लॉकेजेस जसं की ट्यूमर आहे किंवा पॉलिप्स आहेत किंवा खूप जुना साठलेला मळ आहे की ज्याच्यामुळे हे ब्लॉकेज तयार झालेलं आहे किंवा आपल्या एनसच्या जागी जे एक मसलचं स्फिंक्टर असतं तर ते पण कधी कधी कॉन्ट्रॅक्ट होतं, ते रिलॅक्स होत नाही। या सगळ्यामुळेही मलवेग येऊनही मलनिस्सरण होत नाही। अशा वेळी
इंटेस्टिनल ब्लॉकेजेस जे असतात तर ते दूर करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. तसंच मसल विकनेस घालवण्यासाठी काही हॉस्पिटल्समध्ये हे पेल्विक मसल स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइजही शिकवले जातात आणि त्यातून हा विकनेस दूर होतो आणि त्यामुळे मलप्रवृत्तीच्या वेळी योग्य तो जोर हा आपण लावू शकतो आणि मग मलविसर्जन होणं हे सोपं होतं. चौथा एक पेशंटचा वर्ग असा आहे की ज्यांना IBS सारखी तक्रार असते. IBS मध्ये त्यांचं बॉवेल हे सतत इरिटेबल असतं, म्हणजे त्यांचं आतडं हे सतत इरिटेट होत असतं आणि त्याच्यामुळे त्यांना वारंवार मलप्रवृत्तीची भावना येते. एका वेळेला पूर्ण पोट साफ झाल्याचे त्यांना फिलिंग नसतं आणि हे आतड आहे ते सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे इरिटेट होण्याचं मुख्य कारण असतं. ते म्हणजे ते लोक घेत असलेला स्ट्रेस किंवा त्यांना होत असलेली अँझायटी. अशा वेळी डिस्ट्रेस करण्यासाठी स्वतःला मग मेडिटेशन सारख्या गोष्टी किंवा आपली एखादी हॉबी नीट जोपासणं, मनापासून एखादं गाणं ऐकणं यांसारख्या डिस्ट्रेसिंग गोष्टींमुळेही बॉवेलचं इरिटेशन हे कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळं मग वारंवार शौचाला जाण्याची तक्रार कमी होते आणि एका वेळी पोट हे पूर्णपणे साफ होतं. तर अशा पद्धतीने फायबरयुक्त आहार घेणं किंवा कोरडा आहार न घेणं किंवा पाणी पिण्याचं प्रमाण हे योग्य ठेवणं, पचनशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी म्हणून खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा या योग्य असणं, आतड्यांची मोटिलिटी व्यवस्थित राहावी आणि तिथल्या मसलला ताकद राहावी म्हणून योग्य तो व्यायाम करणं, तसंच गाईच्या तुपाचा आहारामध्ये समावेश करून घेणं हे देखील कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. साधारणपणे असे पेशंट्स जेव्हा या तक्रारी घेऊन येतात तेव्हा बद्धकोष्ठतेचं नक्की कुठलं कारण आहे हे समजणं खूप गरजेचं असतं आणि ते समजण्यासाठी म्हणून प्रथम त्या पेशंटचं पोट हे आधी नीट चेक करून घ्यायचं, त्यांच्या तक्रारी नीट समजून घ्यायच्या, त्यांच्या पोटात गॅसेस जाणवतायत का, पोटामध्ये कुठे टेंडरनेस आहे का, म्हणजे पोट दाबल्यावर दुखतंय का हे बघणं, किंवा पेशंटला पाईल्स किंवा फिशर, फिशचुला यांसारखा कुठला आजार आहे का याची तपासणी करून घ्यावी लागते. ॲनल स्फिंक्टरही त्याचंही परीक्षण करावं लागतं. तसंच वेगवेगळ्या ब्लड टेस्ट आहेत किंवा स्टूल टेस्ट आहेत, त्याच्यातून डायबेटीस आहे का किंवा कुठल्या इन्फेक्शनमुळे ह्या गोष्टी होत आहेत का, तर याची पॉसिबिलिटीज रूल आउट कराव्या लागतात. एंडोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी सारख्या कधी कधी आतड्यांच्या स्कोपीजही आतड्यांच्या ब्लॉकेजेस किंवा आतड्याची आतली कंडिशन समजून घेण्यासाठी कराव्या लागतात. तेव्हा अशा वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्स्टिपेशनचं डायग्नोसिस हे केलं जातं. तसंच पंचकर्मामध्ये जो बस्ती चिकित्सा सांगितलेली आहे तर ती चिकित्सा देखील पुराण मल घालवण्यासाठी किंवा आतड्यांची ताकद वाढवण्यासाठी म्हणून खूप उपयोगी पडतो. तर अशा पद्धतीने तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करून किंवा योग्य त्या डायग्नोसिस प्रत पोचल्यानंतर त्या पद्धतीने पेशंटला ट्रीट केल्यानंतर कॉन्स्टिपेशन या आजारावर नक्कीच आपल्याला रामबाण औषधं मिळू शकतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही माझं चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. Thank you.